नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ज्वारीच्या पिठाचे खमंग कुरकुरीत अगदी 10 मिनिटांमध्ये धिरडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर इथे बघा मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये इथे मी 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव कप बारीक रवा। आता बाइंडिंगसाठी तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ सुद्धा घालू शकता आणि इथे घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। आता सुरुवातीला आपण यामध्ये 1 कप पाणी घालणार आहे आणि याचे सगळे आपण गठोळ्या मोडून घ्यायचे आहे। तर बघा 1 कप पाणी घातलं आणि हे पीठ घट्ट वाटतं, त्यासाठी आपल्याला पुन्हा यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे 1.5 कप पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता। आता आपल्याला लागेल तसं आपण पाणी घालायचं आहे। आता हे थोडा वेळ आपण बाजूला ठेवून देऊ। आता आपल्याला धिरडं अतिशय खमंग कुरकुरीत बनवायचं आहे आणि पौष्टिक सुद्धा बनवायचं आहे। त्यासाठी आपल्याला काही भाज्या परतून घ्यायच्या आहे। तर भाज्या परतण्यासाठी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे। आता हे तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी चिमूटभर हिंग आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी। आता हे चांगलं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे। तर जिरं मोहरी छान फुललेलं आहे आणि इथे बघा एकदम बारीक कट केलेला छोटा कांदा घेतलेला तो यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे। आपल्याला खूप लाल वगैरे भाजत बसायचं नाही। बघा अशा पद्धतीने घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे अगदी 1 चमचा किसलेलं गाजर, 2 हिरवी मिरची, 1 चमचा ढोबळी मिरची आणि 1 चमचा टोमॅटो। आता हे सगळं यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। फक्त आपल्याला 2 मिनिटे हे परतून घ्यायचं आहे, यातला कच्चेपणा घालवायचा आहे। यामध्ये मी मीठ घातलेलं नाही, कारण मीठ घातलं तर याचा जो क्रंचीपणा आहे तो कमी होईल आणि भाज्या मऊ होतील। आपल्याला ह्या भाज्या फक्त परतून घ्यायच्या आणि क्रंची ठेवायच्या आहे। बघा अशा पद्धतीने। तर इथे भाज्या छान अशा परतून झालेल्या आहे। आता गॅस बंद करायचा आणि ही भाजी आपल्याला काढून घ्यायची आहे। आता हे मिश्रण आपण बनवलेलं पीठ आणि रव्याचं यामध्ये सगळ्या भाज्या ह्या आपल्याला घालून घ्यायच्या आहे। बघा अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला कोथिंबीर आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यात रवा सुद्धा छान असा फुललेला आहे। आता हे मिश्रण घट्ट वाटतं, त्यासाठी इथे मी पुन्हा अर्धा कप पाणी घालणार आहे। आता तुम्हाला जर जाड धिरडी बनवायची असेल तर तुम्ही थोडंसं घट्ट ठेवायचं आहे। आपल्याला लागेल तसं यामध्ये पाणी घालायचं आहे। बघा अशा पद्धतीने। आता हे मिश्रण आपलं धिरड्यासाठी तयार झालेलं आहे। आता आपण धिरडे बनवायला घेऊया। आपण ज्या पॅनमध्ये भाज्या परतल्या त्याच पॅनमध्ये आपण धिरडी बनवणार आहे। आता तुमच्याकडे पॅन मोठा असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता। आता जे मिश्रण केलेलं आपण ते पुन्हा तळापासून आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पॅनमध्ये सोडायचं आहे। सोडताना आपल्याला कडेने सोडायचं आहे। बघा अशा पद्धतीने सोडायचं आहे। आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे। वरची बाजू थोडीशी सुकली की त्यानंतर आपल्याला कडेने तेल सोडायचं आहे। झाकण अजिबात ठेवायचं नाही। झाकण जर ठेवलं तर त्याचा घाम येतो आणि त्यामुळे आपलं हे धिरडं आहे ते कुरकुरीत होणार नाही। आता हे आपण भाजून घेऊ। तर बघा खालच्या बाजूने छान असं हे धिरडं भाजलेलं आहे। आता आपण हे पलटवून घेऊ। बघा अतिशय खमंग असं हे भाजलेलं आहे। आता खालची बाजू सुद्धा आपण भाजून घेऊ। तर तुम्ही इथे बघू शकता धिरडं अतिशय खमंग आणि कुरकुरीत असं हे तयार झालेलं आहे।
अतिशय छान झालेला आहे। अशा पद्धतीने आपण सगळे धिरडे बनवून घेऊ। बघा, अशा पद्धतीने खमंग कुरकुरीत अशी ही ज्वारीची धिरडी आपण बनवून घेतलेली आहे। आता ही धिरडी तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता। चवीला अप्रतिम लागतात। आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला भाजी भाकरी खायचा कंटाळा येतो, तर असं झटपट आपण काहीतरी नाश्त्याला बनवू शकतो। तुम्ही इथे जाळी बघू शकता, अतिशय सुंदर अशी आलेली आहे आणि खमंग खरपूस भाजलेला आहे। तर हा आपला 10 मिनिटात होणारा पोटभरीचा ज्वारीच्या पिठाचा खमंग असे धिरडे तुम्ही एकदा जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।